पाहुयात पुढची बातमी। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय पार पडणार आहे। अंबादास दानवेंची विधान परिषद सदस्यता संपुष्टात आलेली आहे। विधानसभेनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पद देखील रिक्त झालंय। दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसताना हे अधिवेशन होतंय। संख्याबळाच्या दृष्टीने काँग्रेस मोठा पक्ष ठरलेला आहे। अद्याप विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय झालेला नाहीये। येणाऱ्या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता असणार नाही। त्याचं कारण आहे की जे घटनेने दिलेले नियम आहेत त्यानुसार 10% संख्याबळ हे कोणत्याच पक्षाकडे नाही, म्हणून विरोधी पक्षनेता नेमता येत नाही। तरी जर नियम बाह्य जर करायचं जर ठरलं तर त्याचा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षाला किंवा सभापतींना आहे, म्हणून ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। हा पूर्णपणे अधिकार सरकारचा नसतो। त्या सभागृहाचा जो पीठासीन अधिकारी असतो, ज्याला विधानसभेमध्ये अध्यक्ष म्हणतात, विधान परिषद सभापती म्हणतात, त्यांचा अधिकार असतो। सरकारने त्यांना फक्त सुचवायचं असतं आणि त्यामुळे त्यांना काही टेक्निकल अडचणी आहेत। म्हणजे एकूण सभागृहाच्या संख्येच्या 1/10 संख्या ही कुठल्याच पक्षाकडे नसल्यामुळे ते बरेच दिवस या विषयात काही निर्णय करत नाही आहेत। पण ह्या अधिवेशनात काही मार्ग निघावा असं मला वाटतं। मला वाटतं विरोधी पक्षनेता असावा म्हणून वाटतं। नाही, विरोधी पक्षनेता असावा की नाही माहित नाही, पण विरोधी पक्ष असावा जो आता अगदीच दुर्बिणीतून शोधावा इतका छोटा आहे। आणि सत्ताधारी तेव्हाच नीट वागतात ज्यावेळेला विरोधी पक्ष हा लोकांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडतो।